हॅलो अँड वेलकम टू मयुरीज किचन कॉर्नर। आपली आजची रेसिपी आहे थंडीमध्ये बनवायचे पौष्टिक लाडू। जवस, तीळ, डिंक आणि ड्रायफ्रूट्स घालून केलेले हे लाडू घरातल्या सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत, पण स्त्रियांसाठी हे लाडू खूप जास्त हेल्दी आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मयुरीज किचन कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। आपण रेसिपीला सुरुवात करूया। एक पसरट मोठी कढई मी घेतली आहे, त्यामध्ये 1 कप जवस घेतले आहेत। हे जवस आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी भाजायचे आहेत। जवस व्यवस्थित भाजले की ती कढईमध्ये अशा प्रकारे फुलू लागतात। यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी जवस भाजायचे आहेत। जवस व्यवस्थित भाजले की ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। यानंतर याच कढईमध्ये मी अर्धा कप तीळ घेतलेले आहेत। तीळ देखील आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी भाजायचे आहेत। तीळ देखील व्यवस्थित भाजले गेले की कढईमध्ये जवसाप्रमाणेच फुलू लागतात आणि त्यानंतर अजून 2-3 मिनिटं आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि जवस ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तीळ देखील काढून घ्यायचे आहेत। यानंतर याच कढईमध्ये आपण 2-2.5 कप खोबरं घेतलेलं आहे। म्हणजेच जेवढे तीळ आहेत साधारण त्याच्यापेक्षा अगदी थोडंसं जास्त मी खोबरं घेतलेलं आहे। खोबरं अगदी बारीक किसून घेतलेलं असल्यामुळे ते पटकन भाजलं जातं आणि अशा प्रकारे त्याला थोडासा ब्राऊन रंग आला की मी जवस आणि तिळासोबतच हे खोबरं वाटून घेतलेलं आहे। अगदी फाईन अशी पावडर केलेली नाही, जवस, तीळ आणि खोबरं एकत्रित वाटलं आहे आणि ते जाडसरच वाटलेलं आहे। यानंतर त्याच कढईमध्ये आपण साधारण पाव कप तूप घेऊयात। अर्धा कप तूप मी घेतलं होतं आणि त्यातलं अर्ध म्हणजेच पाव कप तूप मी कढईमध्ये घेतलं आहे आणि तूप गरम झालं की या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत। तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही अक्रोड देखील वापरू शकता। आपण काजू, बदाम आणि पिस्ते जर तुम्हाला तुपामध्ये परतून घ्यायचे नसतील तर ते तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये त्याची छानशी पूड करून घेतली तरी चालेल, पण काजू, बदाम आणि पिस्ते तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे त्याची चव अजून वाढते। आता ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये आपण उरलेलं सगळं तूप घेऊयात। म्हणजेच अजून पाव कप जे तूप राहिलं होतं ते तूप मी कढईमध्ये घेतलेलं आहे। तूप व्यवस्थित वितळलं की आपल्याला यामध्ये अर्धा कप डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक तळला गेला की तो अशा प्रकारे व्यवस्थित फुलतो आणि हा डिंक आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याची फाईन अशी आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। यानंतर त्याच कढईमध्ये मी अजून साधारण पाव कप तूप घातलेलं आहे आणि तूप व्यवस्थित गरम झालं की 1.5 कप गव्हाचं पीठ मी एवढ्या तुपामध्ये भाजून घेणार आहे। एवढं गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजण्यासाठी आपल्याला साधारण 20 ते 22 मिनिटं लागतात। 20 ते 22 मिनिटांसाठी हे गव्हाचं पीठ भाजून झालं की यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर, डिंकाची पावडर आणि आपण जवस, तीळ आणि खोबऱ्याची जी एकत्र वाटलेली पावडर होती ती घालूयात। यामध्ये सगळे पौष्टिक पदार्थ आहेत, त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक होतात आणि डिंकाच्या लाडूसाठी जे अगदी महाग सामान लागतं तेवढं महाग सामान या लाडूसाठी लागत नाही आणि हे लाडू खूप पौष्टिक देखील होतात। जवस आणि तिळामध्ये खूप साऱ्या प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक होतात। आता आपण एका पॅनमध्ये 1.5 कप गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे। मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम तुम्ही हाय केली तर सतत हलवत राहा। साधारण 5 ते 10 मिनिटं झाली की गुळाचं असं पाणी होतं, गुळाच्या सगळ्या गाठी मोडून गेलेल्या आहेत आणि गुळाचं असं छान एकसारखं पाणी तयार झालेलं आहे। आपण गुळाचा पाक बनवणार नाही, त्यामुळे आपण यामध्ये थोडं देखील पाणी न घालता आपण गूळ वितळवून घेतलेला आहे। आता हा गूळ गरम असतानाच आपण या मिश्रणामध्ये घालूयात। हे मिश्रण अगदी थंड न करता आपण कोमट असतानाच हे गुळाचं पाणी या मिश्रणामध्ये घालायचं आहे। हे मिश्रण थंड झाल्यावर तुम्ही जर गुळाचं पाणी घातलं तर लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत। हे गुळाचं पाणी आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण याचे लाडू बनवणार आहोत। तुम्हाला जर हे मिश्रण कोरडं वाटलं तर अजून थोडा गूळ वितळून तुम्ही या मिश्रणामध्ये मिक्स करू शकता।
पण 1.5 कप गूळ एवढ्या मिश्रणासाठी पुरेसा होतो. मी या मिश्रणामधल्या गाठी व्यवस्थित मोडून घेतल्या आहेत आणि मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते. अगदी छान असा हा लाडू तयार झालेला आहे. त्याला तुपाचं प्रमाण योग्य वापरल्यामुळे छानशी चमक देखील आलेली आहे. तयार आहेत थंडीमध्ये बनवायचे पौष्टिक असे लाडू. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण ही रेसिपी घरातल्या सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. बी हॅपी, बी हेल्दी आणि परत भेटू अशा छान रेसिपीसह. थँक्यू.